नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात आहे। या महामार्गासाठी कळमनुरी व वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत। मात्र शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे। या भागात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बागायती असून जमिनी संपादित केल्यास सर्व शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे या भागात शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केलाय। शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी हवी असतील तर आमचा बळी घ्यावा लागेल, मगच आमच्या जमिनी तुम्हाला मिळतील, असा निर्वाणीचा इशारा देत जोडजवळ येथील शेतकऱ्यांनी मोजणीचे काम करण्यासाठी आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोखत तीव्र शब्दात सरकारचा विरोध दर्शवला आहे। त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले। यावेळी पोलिसांचा फौजफाटासह अधिकारी वर्ग वापस गेले। जे मला लक्ष्मण उघडे जवळा खुर्द राहणार त्यानं फक्त जवळा तर पूर्ण जाऊन बघा, कोण्या अधिकाऱ्याने रस्ता आहे का, तर माणसं आमचे पडले लंगडे खुळे झालेत, माई सुद्धा तब्येत बिघडली, आमचा जीव गेला तर कबूल माता आम्ही हे रस्ता होऊ देणार नाही। आमची काळी आई आहे, चटणी भाकर खाऊन आमच्या वडिलांना कमिलेली आहे, कन्या घुगऱ्या खाऊन कमिली, ती जन्माची आई काळी आहे, आम्ही देणार नाहीत। आमचा जीव गेला तरी आम्ही असेच रस्त्यावर येऊ। डाळे नाव आहे मग जोळा खुर्द। तर आमचं म्हणणं असं आहे की सरकार म्हणलं होतं दुप्पट आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न करतो म्हणलं होतं ना। आता आपल्या 10 किलोमीटरमध्ये 3 रोड आहेत। एक कोणता चालू आहे ते समृद्धी महामार्ग 7 किलोमीटरवर चालू आहे साहेब, ते समृद्धी महामार्ग। सध्या तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे हे रोड इतके केले कशाला, आणि अजून हे बी कशाला करायचा, आणि हे शेतकरी सुधारायचे असले तर अजून बी आमच्या शेतकऱ्याला काहीच दिलं नाही ना सरकारनं। काय दिलं सरकारनं आपल्याला? कोणाही सांगा शेतकऱ्याचा 1 रुपयाचा फायदा झाला नाही। हे शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे, म्हणून हे अशा सत्यानाश व्हायला शेतकऱ्याचा। तरी कोणत्या रोडानं गाडी जाय ना त्याला आम्हाला विचार म्हणाव, आम्ही त्याची गाडी नेऊन दुसऱ्या देशात सोडतो, पण हे रद्द झालाच पाहिजे रोड। हे देवेंद्र फडणवीसला सांगायचं आम्हाला, त्यांना इथं रोडावर यावं शेतकऱ्याला भेटायला। जाणाऱ्याला सुद्धा हेलिकॉप्टर फुकट ठेवावं, परंतु कुठल्याही शक्तिपीठ हा मार्ग रद्द करावा, त्यासाठी त्यांनी ताकदीचा उपयोग करू नये, कारण हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। आम्ही ही जमीन गेल्याच्या नंतर रस्त्यावर येऊ, आमचे लेकरं बाळ उपाशी मरतील, आम्हाला उपजीविकेचं साधन राहणार नाही। या सरकारनं तर पहिली गोष्ट रोजगार निर्मिती केलीच नाही, परंतु या लाखो करोडो शेतकऱ्याचं रोजगाराचं जे साधन आहे शेती, ज्याला की आम्ही आमची माय म्हणतो, ती माय आमच्याकडून हिसकावून घेण्याचा कदापि प्रयत्न करू नये, कारण हा आमच्या जीवनाचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे। आम्ही कधीही सोडणार नाही। शेतकरी बाधित एकजुटीचा